मला घोषणा करताना अतिशय आनंद होतोय की आत्ताच ब्रुकफिल्ड सोबत आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट झिरो डाऊन केलाय। एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जीसीसी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। जवळपास 20 लाख स्क्वेअर फूट ही जीसीसी असणार आहे। 15,000 लोकांना डायरेक्ट आणि 30,000 लोकांना इनडायरेक्ट असं 45,000 एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जीसीसी असणार आहे। आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला जीसीसी कॅपिटल करायचं, त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला। लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत एमओयू देखील साईन करू। सोबतच जगामध्ये लॉजिस्टिक्समध्ये जी अतिशय प्रतिथयश कंपनी समजली जाते फेडेक्स, त्या फेडेक्सची देखील आज त्यांच्या जीसीसीच्या संदर्भात चर्चा झाली आहे। ही पण चर्चा अतिशय पॉझिटिव्ह झाली आहे आणि केवळ जीसीसीच नाही तर त्यांचे डिफरंट ऑपरेशन्स हे कसे मुंबई आणि न्यू मुंबई या भागामध्ये आपल्याला आपल्या एअरपोर्टच्या विसिनिटीत आणता येतील, त्या दृष्टीनं खूप सकारात्मक चर्चा त्यांच्याशी झाली आहे। आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्टचा जो इव्हेंट आहे AI टूर, त्याच्यामध्ये आज श्री सत्या नडेला यांचे कीनोट ॲड्रेस होता, त्याला मी उपस्थित होतो। त्या कीनोट ॲड्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रासोबत एक जो काही आपण त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे क्राईम AIOS, त्या प्लॅटफॉर्मची फिल्म देखील दाखवली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशा प्रकारे आपण क्राईम कंट्रोल करू शकतो याचं जे महाराष्ट्राने उदाहरण तयार केलं आहे मायक्रोसॉफ्ट सोबत, ते शोकेस करण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांच्याशी माझी 1-on-1 मीटिंग देखील झाली आणि त्या बैठकीत इतरही क्षेत्रांमध्ये आपल्याला AI कसा त्या ठिकाणी यूज करता येईल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सोबत AI को पायलट्स कसे तयार करता येतील याच्यावर चर्चा झाली।